तर आज आम्ही निघतोय आरेवाडी बिरोबाच्या दर्शनाला। तर चला तर बघूया आजची ट्रिप आपली कशी होते ती। तर आता आपण चाललेलो आहे आरेवाडी दर्शनाला बिरोबाच्या। आता या रस्त्याने जायचं सध्या तर गाडीवरच आहे आणि गाडीवरच आपण शूट करणार, थोडासा गाडीचा पार्ट शूट करणार आहे। आणि जरा सावलीत पडायला लागले, माझा चेहरा काय व्यवस्थित दिसत नाही आणि जास्त रस्ता असा काय नाही, थोडासा अंतर आहे, काही नाही आहे, तरी पण जमेल तसं मी दाखवेल गाडीवर। तर आपण आता रस्त्यात जरा थांबलेलो आहे, कारण आहे ना इथूनच आपल्याला जो आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता, हे पाठीमागे इकडं पवनचक्क्या ज्या डोंगरावर आहेत त्या डोंगरावर ते देवाचं मंदिर आहे बिरोबाचं, आणि त्या डोंगरावर जायचं आहे। बाईक डोंगरावर जाते, पण त्याच्या आधी आपण जाणार आहे आरेवाडी बनातल्या देवळात पहिले दर्शन घेणार आहे आणि तिथून पुढं मग वरती आपण डोंगरावरती जाऊन डोंगरावरती असलेले ज्या मंदिरात तिकडचं दर्शन घेणार आहे। ठीक आहे, तर चलूया आपण। तर तुम्ही बघू शकता, हे माझ्या मागे डोंगर आहे, डोंगर तुम्हाला दिसत असेल, पवनचक्क्या वगैरे, आणि हा रोड आहे। हा रोड तसा ज्यादा वर्दळीचा रोड नाही आहे, या रोडला जास्त गाडी नाही, त्यामुळे मी चालूमध्ये शूट करू शकतोय। तर हे कुणीच असा ट्राय करू नका तुम्ही, सगळ्यांना निमंत्रण आहे की असं चालूमध्ये शूटिंगचा प्रयत्न करू नका। गड्डा आलेला आहे अचानकपणे, गाडीचा स्लो केलेला आहे। तर आता आपण परत एक स्टॉप घेतलेला आहे तुम्हाला हे दाखवण्यासाठी की ते देवस्थान कुठं आहे। इथून जरा बघितलं जर लक्ष देऊन तर ते तुम्हाला दिसणार आहे। मी जरा झूम करून दाखवतो। हे जे दिसतंय तिथंच ते मंदिर आहे, हे मंदिर तुम्हाला दिसतंय या इथं। आता आपण आलेलो ढालगाव रेल्वे स्टेशन, ढालगावमध्ये आलेलो आहे। म्हणजे इथं बघू शकता तुम्ही माझ्या मागं ढालगाव रेल्वे स्टेशन जवळ आलेलो आहे आपण। जनावरांचा बाजार लागायचा, कमान बघा हा, या इथनं हा जनावरांचा बाजार लागायचा स्पॉट आहे। हा हा आता आलो आहे आपण, जवळजवळ आरेवाडीच्या जवळ आलेलो, पोचलेलो आहे। ठीक आहे, चला। आता आपण जरा प्रसाद वगैरे घेऊया, नारळ वगैरे, अगरबत्ती, फुलं
असं काहीतरी देवाला व्हायला, म्हणून या बाजारपेठेत आलं तुम्ही बघू शकता काय बाजार. या दुकानावर विचारूया कसं कशी आहे मावशी. 20-25 चिरलंय गो उन्हानं. पाणी फुललं पाणी फुलं आहे. आणि काय अगरबत्ती काय संगतीने काय आहे का सगळं आहे. ते नारळ चिरलेलं आहे. पाणी नाही पाणी आवड चांगलं नाही. दुसरं बघू दुसरं बघू हा असं हलवून पण बघायला लागते त्याला पाणी आहे. 60 रुपये. तर ह्या मावशी तुमचं गाव कुठलं आहे. आरेवाडीचं आहे मावशीचं गाव. घेतलेलं आपण. नारळ चांगला निघाला तर व्हिडिओमध्ये सांगणार की ह्या मावशीकडनंच नारळ अगरबत्ती कुंकू काय गुलाल भंडारा घ्यायचा. आता माझ्या समोरील बाजूला तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे ते एकदम. हे माझ्या मागे बघू शकता हे नंदीचं स्थान आहे जे महादेवाचं. बिरोबा हे एक महादेवाचा दुसरा अवतार मानला जातो. आणि हे आहे नंदीचं मंदिर. तर इथं आपण आधी आतमध्ये दर्शन घेऊन परत इथे एक नारळ फोडायला आपण लाकडी खांबाच्या रचना केलेली आहे. लाकडी खांबा कसं इकडं आता आपण एक मंदिराची प्रदक्षिणा करायची. मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मंदिराचा आसपासचा परिसर बघू शकता तुम्ही कसा आहे हे मंदिर आहे. हे एकदम देखील मंदिराचा दगडाचा हे असं बांधकाम केलेलं चांगल्या प्रकारचं जिरे दगड म्हणायचं घडीव दगडामध्ये बांधलेलं एकदम असं हे एक बांधकाम.
बघताय तुम्ही, ही मायाक्का देवीचं मंदिर आहे. ही बिरोबाची बहीण, तिच्या बिरोबा देवाच्या बहिणीचं मंदिर आहे. हां, तर आपण इथं बी जाऊ. जुनं बांधकाम नाही आहे, पण घडीव दगडामध्ये बनवलेलं बांधकाम आहे. तर आपण बघू आलोय आता मायाक्का देवी बिरोबाच्या बहिणीचं. जरा पायऱ्या चढताना सांभाळून माझाच पाय लटकला. मायाक्का देवीच्या मंदिरातलं दर्शन झालेलं आहे. आता पुढं एक मंदिर आहे, तिथलं पण आपलं एक दर्शन झालं. पुढं महादेवाचं मंदिर दिसतंय, महादेवाची पिंड. ही खोड कुठंतरी तिथं ते नंदीला पुढे एक वर नारळ घेतलेले, कुठं फोडायचा हाच प्रश्न उठला. ते काहीच कळत नाही आपल्याला. आपण जास्त इथं हे आहे महादेवाचे पिंड. जर एवढंच दर्शन घ्यायचं आता इथं बरं का. इथं तुम्ही बघू शकताय, इथं ही अशी बरीचशी काही वस्तू विकणारे असे बसले. तुम्हाला तुमचे दुर्ड्या, कलरवाली दुर्डी, बुट्टी, आणि ह्या इकडं बघाल तर काय तुमचे नवसाची बकरी असते, त्यांचं जेवण स्वयंपाक चालू आहे. आता हे आपण एक मंदिरात आलेलो आहे दुसऱ्या. हे मारुतीचं मंदिर आहे बरं. मारुतीचं मंदिर. जय मारुती राया. अजून आपल्याला एक मंदिर आहे, तिकडं पण जायचं आपल्याला. आता ते मंदिर कुठलं आहे ते बघूया. असंच आपण चालत आता चाललेलो आहे. काय सुमन, कसं वाटतंय? छान वाटतंय ना. देवाचं दर्शन करून अगदी प्रसन्न वाटतंय. असंच कधी ना कधी माणसाने जीवनामध्ये आहे ना आध्यात्मिक पाळावं आणि दर्शनाला असं येत जात करावं. आता हे मंदिर आहे बघा, बघूया आपण. हे मंदिर, ह्याच्यावरती काय नवीन बनवलेलं आहे. नाव असं काय लिहिलेलं दिसत का? पायऱ्या जरा बघून उतरावं लागते. ह्या इकडे एक पण दिसेल तुम्हाला, ह्या इकडे पण आहे. ती एक प्रकारचं आहे बघा, कामादेवी मंदिर. आणि हे पुढं जे दिसतंय कामादेवी मंदिर, बिरोबाची पत्नी यांचं हे मंदिर आहे. कामादेवी मंदिर, बिरोबाची पत्नी, कामादेवी मंदिर. आपल्याला जायचं एक ववाळणीसाठी गार्डन.
अशा तऱ्हेनं बिरोबाची पत्नी कामादेवी मातेचं दर्शन आपण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ ही आसपासची जेवढी पण हे दिसते हे सगळे जरी हे मंदिर सोडता हे बाजूचे जेवढे छोटे छोटे मंदिर आहे ते म्हणजे बहिणीचं मंदिर आहे, पत्नीचं मंदिर आहे, महादेवाचं, मारुतीचं, हे सुद्धा नंतरनं डेव्हलप करत हळूहळू डेव्हलप करण्यात आलेलं आहे. आणि बऱ्यापैकी चांगलं भाविकांच्या मदतीनं त्यांच्या स्नेहानं म्हणा हे असं वर्गणी म्हणा किंवा देणगी म्हणा असं करून मंदिराचा जीर्णोद्धार चांगल्या प्रकारे केलेला आहे देवस्थानाने. बिरोबा देवस्थानाने बऱ्यापैकी म्हणावं असं चांगलं मंदिर, एक चांगलं भाविकांना भेट देण्याचं किंवा एखाद्या यात्रींना भेट देण्यासारखं असं इथे अवाढव्य पसारा तुम्ही बघू शकता. इथं माझ्या इकडं तुम्हाला मी दाखवतो. हा बघा भाविकांना थांबण्याची वेळ. आणि जे प्रथेनुसार एक समोरचा भाग मागचा भाग देवापाशी ठेवायचा आणि शेंडीकडचा भाग तुमच्याकडे घ्यायचा, कारण देव तुमच्या घरी येतो ही अशी मान्यता असते. म्हणून एक भाग देवाला एक भाग आपल्याला असं म्हणून हा एक भाग घेतला आहे आणि स्वतःकडे ठेवतो. तर तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती होती का याआधी? असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तर आपण बिरोबा देवस्थान ट्रस्ट आरेवाडीला 51 रुपयाची देणगीसुद्धा दिलेली आहे. कारण तर काय आपल्याला अशा तऱ्हेने देणगी देणं बी गरजेचं आहे, तरच मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकतो आणि आपल्याला अशा दर्शनाचा लाभ घेता येऊ शकतो. तर आपलं बनातल्या बिरोबाचं दर्शन झालेलं आहे. इथून आपण आता निघणार आहे डोंगरावरच्या मंदिराकडं. ते डोंगरावरचा बिरोबा त्या देवाचं दर्शन घेणार. दोन्ही देव सेमच आहे, पण बनात एक देव आहे, मंदिर आहे आणि एक डोंगरावरती. तर इथला पुढचा प्रवास आपला असेल. चला तर मग.